जय बजरंग भावाळे संघाचा उदो होताना दिसला आपल्याला या हंगामामध्ये, कारण चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. मात्र आज स्वामी समर्थ सोनाळे संघाने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. आपल्या नावलौकिकाला त्यांनी खेळ केलेला आहे. नावलौकिकाला साजेसा खेळ ह्या मॅच मध्ये देखील तसाच प्रयत्न असणार आहे आणि दोन्ही संघ एकमेकांवर कोरघोडी करण्याचा प्रयत्न करतील यात मात्र शंका नाही. भावळे संघ प्लीज सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्या. लक्षात घ्या यानंतर देखील 3 सामने होणार आहेत आणि प्रत्येक सामना हा प्रत्येकी 4 षटकांचाच झाला पाहिजे. सर्व मोठ्या मॅचेस आहेत, क्वार्टर फायनल, सेमीफायनल्स आणि फायनल. भावळे संघ प्लीज कॉपरेट करायचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. लक्षात घ्या सोनाळे संघाने नुकताच सामना खेळलेला आहे आणि तरी देखील त्यांचे खेळाडू लगेच मैदानात उतरलेले आहेत. त्यांनी कॉपरेट केलेलं आहे, तुम्ही देखील कॉपरेट करा. ओपनर्स पाठवून द्यायचे आहेत. तर त्याला पंचाने सुद्धा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण दोन सलामीवीर फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तर जय हनुमान चषक 2021 मधील चौथा क्वार्टर फायनल सामना आपण या ठिकाणी पाहतोय. जय बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे. बिग मॅच असणार आहे, कारण दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर नक्कीच आज सुद्धा चर्चा पूर्णपणे झाली होती की या दोन संघामध्ये कदाचित आपल्याला शेवटचा सामना पाहायला मिळेल आणि तशाच प्रकारचं दृश्य आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण दोन्ही संघाने खूपच छान परफॉर्मन्स केला आहे आणि त्याच कारणाने पाहतो की क्वार्टर फायनलच्या या फेरीमध्ये मात्र दोन संघ दाखल झालेले आहेत. खूपच छान परिस्थिती आपल्याला या मैदानावर आज पाहायला मिळते. वेगाने वारे देखील वाहत आहेत, विंडी कंडिशन्स आहेत आणि या वाहणाऱ्या वाऱ्यांचा कधी गोलंदाजाला फायदा होत असतो तर कधी फलंदाजाला. योग्य तो वापर परिस्थितीचा देखील तुम्हाला करून घ्यायचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. सलामीवीर खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. योगेश आणि निखिल. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन महेश. आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली महेशनं, खूपच छान मारा केलाय. भेदक गोलंदाजी महेशच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहे. पहिल्या सामन्यामध्ये 9 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. दुसऱ्या मॅच मध्ये 2 गडी बाद केले होते, फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजेच पॉवर प्ले मध्ये खूप चांगली सुरुवात करून देते आपल्या टीमला.
महेश. मात्र हे चॅलेंज थोडं वेगळं असणार आहे, कारण योगेश एक इन्फॉर्म फलंदाज आहे. निखिल देखील चांगला स्ट्रोक प्लेअर आहे त्याच्या समोर. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, टप्प्याचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, बॉल हवेत आणि सहज सोपा झेल टिपला जातोय. बिग विकेट. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का भावाळे टीमला. त्या ठिकाणी मोठी विकेट्स योगेश भालेरावची इथे मात्र मात्र प्राप्त केलेली आहे. कारण या फलंदाजाकडे अशी क्षमता आहे की तो मात्र कोणत्याही दिशेने मात्र मोठे फटके खेळू शकता. परंतु त्याच्यासाठी पहा वेल किती इम्पॉर्टंट आहे अजय. तुम्ही जर वेळेवर इथे उपस्थित झाले असेल, तुम्ही कुठेतरी रिलॅक्स असते आणि तुमच्याकडे मात्र कदाचित फ्लाइंग स्टार्ट मिळाली असते, परंतु पहा घाईघाईने आले आणि घाईघाईने मात्र माघारी परतले. अगदी बरोबर. कारण वेळेच्या अगोदर जर तुम्ही एखाद्या सामन्यासाठी उपस्थित राहत नसाल, तर कुठेतरी तुम्ही ऑर्गनाइज नसता आणि कुठेतरी मनामध्ये काहीतरी वेगळे विचार देखील चालू असतात. घाईघाईत केलेली कामं चांगली होत नसतात. बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे. पहिल्याच बॉलवर बाद झालाय फलंदाज योगेश. नवीन बॅट्समन जोगिंद्र आलाय. यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल, सुरेख फटका, कव्हरच्या डोक्यावरून बॉल उडवलाय. बॉल जातोय डीप कव्हरच्या दिशेनं, सीमारेषा पार. 4 धावा. पाहतोय आपण निखिलच्या बॅट मधनं अतिशय चांगल्या प्रमाणे मात्र या ठिकाणी इनफिल्डला बीट केलं आणि मात्र चौकाराने आपलं वैयक्तिक खातं या ठिकाणी मात्र उघडतोय. आता मात्र ऑन साईडला पुल करायचं होतं, परंतु या ठिकाणी मात्र एलिव्हेशन कमी आहे. डीप मध्ये बघितलं तर खेळाडू येतोय अतिशय वेगाने आणि तोपर्यंत मात्र एकच धाव इथे मात्र घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अर्थात सुरेन दलवी यांचं इथे मात्र शुभागमन झालेला आहे आणि त्याचप्रमाणे माऊली स्पोर्ट आमने संघाचा सुद्धा मात्र शुभागमन झालेला आहे. तर अनिकेत, मी तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. म्हणजेच काय तर महफिल जी आहे ती सजत चाललेली आहे. एकतर आई गावदेवी बापगाव संघ पोहोचलेला आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की माऊली स्पोर्ट्स आमणी संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. आता मात्र प्रतीक्षा आहे आई गावदेवी सापे संघाची. हे 3 संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेले आहेत. सापे संघ देखील या ठिकाणी पोहोचताना दिसतोय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणजे आपण असंच म्हणतोय जत्रा किरवलीची आणि गर्दी मात्र आमने बापगाव आणि सापेची. घ्या घ्या मजा घ्या, मजा घ्या. जो चांगला खेळ करतोय त्याची आम्ही प्रशंसा करणारच आहे योगेश. त्यात काही शंका नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज महेश पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ कटर बॉल मात्र भरपूर बाहेरच्या दिशेनं कट झालाय. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा केलाय पंच उमेश केणे यांनी. पंचांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. रणरणतं ऊन आहे आणि अशा उन्हामध्ये सातत्याने पंचगिरी करणं सोपं काम नाहीये. विक्रम नाईक, उमेश केणे दोन्ही पंचांनी चांगली कामगिरी केली. धावसंख्या 6 झाली आहे. कृष्णा केणे यांना देखील एक दिवस आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे गोरखनाथ दिगाडकर विजय करत, रामकृष्ण काकडे, नितीन भंडारी, ज्ञानेश्वर बजागे या सर्वांनी देखील चांगलं योगदान दिलं. बॅटचं तोंड उघडलंय, स्टिअर केलाय बॉल. मात्र जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला वाईटिश गलीच्या दिशेनं. बॉल जर फिल्डरला बीट करून निघून गेला असता तर मला असं वाटतं की हा चौकार झाला असता, कारण खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. एकच धाव मिळाली. परंतु मात्र ऐनवेळी मात्र खूपच छान इथे मात्र क्षेत्रक्षेत्र नमुना आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा रीती आपण धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा धावफलकावर. योगेशने कुठेतरी आज निराश केलं, कारण पहिल्याच चेंडूवर इथे मात्र आपले विकेट्स फेकली आणि त्यानंतर कुठेतरी निखिल आणि जोगेंद्र आपल्या संघाला मात्र पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न करतायत. या सामन्यातून जो संघ जिंकणार आहे त्या संघाला एक पारितोषिक मिळणारच आहे, एक ट्रॉफी मिळणारच आहे. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय, प्रेक्षणीय फटका, दिल खेचक स्ट्रोक. 4 धावा. काही जबरदस्त फटकेबाजी करताना दिसतोय या क्वार्टर फायनल मॅच मध्ये फलंदाज निखिल. पहिल्या 2 सामन्यांमध्ये कुठेतरी निखिलनं निराश केलं होतं, मात्र महत्वाच्या क्षणी खूप चांगली बॅटिंग करतोय, सरळ बॅटचे प्रहार करतोय. एक कव्हरच्या वरून चौकार आणि आता हा मिड ऑफच्या वरून देखना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. आणि काय जबरदस्त मिडलिंग करतो अजय. नक्कीच कॉन्फिडन्स
मोठं हाय लेवल आहे निखिलचं, ज्याप्रमाणे मात्र टायमिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं या फडक्यामागे. आता मात्र ऑन साइडला चेंडू उडवलाय, हवेत आहे, खाली शत्रश मात्र चेंडूचा पाठलाग करतो. या जोपर्यंत चेंडू फील करेल तत्पुरती मात्र तिसरे धाबेचा सुद्धा मात्र प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि तो प्रयत्न सफल होत असताना तर अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. एकूण धावसंख्या पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तर बिन गडी बाद 14. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर एक आपण व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आमने गावाचे सन्माननीय सुरेंद्र दलवी यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करत आहोत. तर मी सन्माननीय कालुरामजी बजागे काकांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करणार आहात आणि त्या सन्मानाचा मी विनंती करतो की स्वीकार करायचा आहे. सुरेंद्र दलवी, जय हनुमान चषक 2021 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. मल्हार स्पोर्ट किरोली संघाच्या माध्यमातून 4 दिवसाची मित्रांनो आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली. देखणं आयोजन किरोली संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं. या व्यासपीठावर सन्माननीय सुरेंद्र दलवी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. तर व्यासपीठावरून आपण पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. 14 धावा धावफलकावर आहेत. नवीन षटकाला सुरुवात करतोय लेफ्ट आर्म गोलंदाज भावेश. लोअर फुल टॉस ऑन साइडला बॉल तडकावलाय. बॉल जातोय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते मात्र दुरून फेक होत आहे, त्याचा फायदा उचलला गेलाय. थोडासा दिशाहीन थ्रो देखील पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगल्या धावसंख्येकडे निश्चितच वाटचाल सुरू केलेली आहे जय बजरंग भावाळे संघानं. धावसंख्या आपण पाहतोय 1-16. आमच्या समोर जो काळा पडदा आहे त्या ठिकाणी सीमारेषेच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण तिथून उठायचं आहे प्लीज. बॉटमॅनचा वापर केलाय यावेळेस. चांगलं प्लेसमेंट, बॉल निघून जातोय परंतु काय जबरदस्त फिल्डिंग डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. अफलातून क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग पीस ऑफ क्रिकेट पाहायला मिळतंय. सागरने निश्चितच 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या आणि या आधीच्या सामन्यामध्ये देखील सागरनं सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. आउटफील्ड मध्ये चांगली कामगिरी करतोय सागर आपल्या टीमसाठी. पण की सर्वांचं लक्ष मात्र वेधून घेतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण जर पाहिलं तर ज्यावेळी त्याला फलंदाजीची चान्स मिळते त्यावेळी मात्र काय जबरदस्त देखणे फरके लगावतोय आणि आता मात्र आउटफील्ड मध्ये चांगलं कार्य पहा. यॉर्कर डिलिव्हरी पार होतोय, सरळ पॅटर्न लॉप करतोय परंतु डीप लॉंग ऑफ कडे मात्र शतशक आहे महेश. एकच धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. असं वाटलं की योगेश अजय स्वस्तात बाद झाले तर कुठेतरी मात्र फलंदाज थोडंसं प्रेशर पाहायला मिळालं परंतु या दोन्ही फलंदाजांनी मात्र ते उडी भासून दिले नाही. जो खेळ आहे त्यांच्याकडे नॅचरल जो खेळ आहे तो मात्र प्रस्थापित केला आहे आणि चांगली बाब ठरते या जय बजरंग स्पोर्ट भावाली संघासाठी. हो निश्चितच दोन्ही यंगस्टर आहेत. आपण पाहतोय जोगेंद्र संघनायक देखील आहे आणि जबाबदारीनं खेळ करतोय. निखिलच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि निखिल विशेषतः प्रभावित करतोय आपल्याला या क्वार्टर फायनल मॅच मध्ये. धावसंख्या झाली आहे 19 रन्स, 19 धावा धावफलकावर. अनंता केणे सारखा एक खंदा नावाजलेला फलंदाज यायचा बाकी आहे. एक चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो सुरेख बॉल शफल करून खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झालाय. खरं तर जोगेंद्रकडे देखील चांगली टेक्निक आहे. बऱ्याचदा आपण पाहिलं ऑफ साईडला देखील त्यांनी दर्जेदार फटके खेळलेले आहेत मात्र हा कुठेतरी एक चुकीचा फटका त्याने निवडला होता. नेक्स्ट बॉल पहा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस चेंडू फलंदाजापासून भरपूर दूर होता. वाईटचा इशारा केलाय पंच विक्रम नाईक यांनी. धावसंख्येत भर पडताना दिसते. धावसंख्या झाली 1-20. चेंडू पडल्यानंतर थोडेसे भावेशचे चेंडू आपण जर पाहिले तर थोडेसे खाली सुद्धा राहतात कारण त्याचा एक वेगळ्या अँगलने मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. त्याचमुळे मात्र की जास्त उचली प्राप्त मिळत नाही. परंतु या ठिकाणी पहा थोडस चेंडू पडल्यानंतर स्विंग सुद्धा प्राप्त झालं आणि लेंथ पाहूया. एज लागली होती. यस बॅटला स्पर्श केल्यानंतर चेंडू गेला होता फाईन लेगच्या दिशेने. चांगला फील्ड पाहायला मिळाले. तोपर्यंत एकच धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली. तर गावदेवी सापेस संघाचा कॅप्टन त्याचप्रमाणे गावदेवी बाबगाव संघाचा कॅप्टन विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे कारण आम्ही लकी ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. कारण चालू सामन्यात दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. पण लक्षात घ्या लकी ड्रॉ मध्ये फक्त 3च संघांची नावं असणार आहेत. आजच्या दिवसातील आपण जर पाहतो की चालू सामन्यातील विजय संघ असेल आणि माऊली स्पोर्ट आमने आणि बापगाव या ड्रॉ मध्ये सापेस संघाचं नाव नसणार आहे.
हा बॉल मिडल ऑफ द ब्लेड लॉफ्ट केलाय, वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि चांगला प्रयत्न. ओहो हो, झेल ड्रॉप झालाय परंतु षटकार त्या ठिकाणी जाऊ दिला नाही फिल्डरने. आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत निखिलच्या माध्यमातून. निखिल खूपच दर्जेदार फलंदाजी करतोय. खरं तर मला असं वाटलं होतं की हा सहज षटकार जाईल. धावसंख्या 2 धावांनी वाढून झालेली आहे 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त. चला तर ज्या ज्या संघांच्या कॅप्टन्सना आम्ही बोलावलेलं आहे त्यांनी यायचं आहे. ड्रॉ पण करतोय. 3 संघांच्या चिठ्ठ्या असणार आहेत आणि ज्या पहिल्या चिठ्ठीमध्ये ज्या संघाचं नाव येईल, जी चिठ्ठी सर्वप्रथम उचलण्यात येईल त्या संघाला मात्र सेमीफायनल मॅच सापे संघाविरुद्ध खेळावी लागणार आहे. असा हा ड्रॉ असणार आहे आणि बाकीच्या 2 संघांदरम्यान देखील एक सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, 3 चिठ्ठ्या आहेत. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल तो संघ आई गावदेवी सापे संघाशी 2 हात करेल आणि त्या संघामध्ये पहिला दुसरा सेमीफायनल असेल. तर लक्षात घ्या, आम्ही सेमीफायनल नंतर अनाऊन्स करणार, परंतु लक्षात घ्या जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल तो सापे संघासमोर 2 हात करेल आणि त्या खाली 2 चिठ्ठ्या राहतील त्या संघामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. तर या ठिकाणी बच्चा पाटील या, आपण पुढे या. लक्षात घ्या, हा संघ आई गावदेवी सापे संघासमोर फाईट करणार आहे आणि त्या संघाचं नाव आहे माऊली स्पोर्ट आमने. म्हणजे आई गावदेवी बाबगाव आणि चालू सामन्यातील जो विजेता संघ असणार आहे तो संघ मात्र 2 हात करेल. तर नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे गावदेवी सापे संघाचा कॅप्टन आणि माऊली स्पोर्ट आमने संघाचा कॅप्टन. चालू सामन्यातील भावळी संघाची इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत पहिल्या सेमीफायनल सामन्याचा. आणि पहिला सेमीफायनल सामना आई गावदेवी सापे तसेच माऊली स्पोर्ट्स आमने या 2 संघादरम्यान होणार आहे आणि दुसरा सेमीफायनलचा जो सामना असणार आहे चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध आई गावदेवी बाबगाव असा असणार आहे. तर त्याला खेळ सुरू करायचा आहे. जास्त तुम्ही वेळ खर्च करू नका. महेंद्र प्लीज थोडंसं कॉपरेट करा मित्रांनो, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल 9 धावा पाहायला मिळाल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहूया नितीन कशा प्रकारे गोलंदाजी साकारतोय. रणनीतीमध्ये थोडं परिवर्तन पाहिलं आहे पण, कारण 2 सामन्यामध्ये पाहिले तर नितीनने शेवटचं षटक हाताळलं होतं, परंतु या ठिकाणी त्याला तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र प्रमोट केलेलं आहे. काय वेगवान मारा पाहायला मिळतोय. निश्चितच एक चांगली रणनीती मला असं वाटतंय की स्वामी समर्थ सोनाळी संघाची आहे. कारण नितीन विकेट टेकिंग गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये 4 गडी बाद केले, मागच्या मॅच मध्ये देखील 1 गडी त्याने बाद केला होता. शेवटचं षटक त्याने टाकलेलं आहे. परंतु ही मॅच मोठी आहे आणि पहिल्या 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रथम फलंदाजी केली होती, धावांचं संरक्षण करायचं होतं आणि कुठेतरी ह्या मॅच मध्ये धावांचा तुम्हाला पाठलाग करावा लागणार आहे सोनाली टीमला. त्यामुळे देखील हा निर्णय कॅप्टनने घेतलेला आहे आणि गडी देखील बाद करावे लागणार आहेत, कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. म्हणजे कुठेतरी कमीत कमी धावसंख्येवर इथे मात्र थांबवण्याचा प्रयत्न असेल भावाली संघाला. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आहे, काय जबरदस्त कनेक्शन.
त्या ठिकाणी षटकार प्राप्त करता आला फलंदाज जोगेंद्रला. चांगल्या टेक्निकचा वापर केला, डोकं भरपूर त्याने स्थिर ठेवलं होतं, चेंडूवर योग्य नजर ठेवली आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेस मात्र वरची कडा घेऊन चेंडू सर्वांनाच बीट करून निघून जातोय. फाईन थर्डमॅन सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी लकी चौकार. बीट झाले अजय. त्यानंतर जे 2 क्षेत्ररक्षक इष्टांच्या पाठीमागे आहेत त्यांना सुद्धा बीट केला, परंतु त्या चेंडूने झाडाला सुद्धा बीट केला आहे. नाही, म्हणूनच मी म्हटलं की लकी चौकार आहे. बिग हेल्दी एज पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी फलंदाज खेळू शकला नाही. खरं तर जायचं होतं कानपूरला, मात्र गेला नागपूरला. पण धावा आलेल्या आहेत 4 आणि 4 धावा खूपच महत्वाच्या आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचली. धावा वेगाने येत आहेत भावळी टीम साठी. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. फुलटॉस आहे, यावेळेस मात्र जास्त फायदा उचलता आला नाही. एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही फटक्यामध्ये फलंदाज. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, हो हो, विकेट किपर चेंडू गॅदर बरोबर करता आला नाही आणि त्यामुळे दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. आणि आपण पाहिलं असेल की अजय बॉलर एंडला मात्र कोणताही खेळाडू मात्र बॅकअप करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी उभा नव्हता. तर या गोष्टींकडे तुम्हाला सर्वच या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. जर कीपर सतीशने हा चेंडू गॅदर केला तर मात्र त्याला डायरेक्ट हिट करावं लागलं असतं, परंतु या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप पोहोचलेले आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 35 आकड्यावर. चांगल्या स्थितीमध्ये आहे जयभद्रेश्वर भावाले सगळे, कारण या ओव्हर नंतर अजून आपण एकही षटकाचा खेळ अजूनही पाहणार आहोत. नितीन पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे डावीच्या यष्टीवर पैकी क्षेत्ररक्षक सज्ज आहे लॉंग लेगच्या दिशेने, परंतु पहा झाडाला चेंडू स्पर्श झाला आणि त्याच मुले कुठेतरी मात्र की त्या खेळाडूचं नियंत्रण हरवलं आणि मात्र फलंदाज मात्र धातूच्या स्वरूपात बाद होतोय. की जोगेंद्र बाद झालाय, पाहूया. येस, जोगेंद्र आपल्याला माघारी परतताना दिसतोय. एक फलंदाज निश्चितच बाद झालाय, मात्र कुठला फलंदाज बाद झालेला आहे याचं कन्फर्मेशन अजूनही आमच्यापर्यंत आलेलं नाही. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, विनंती असेल सोनाळी टीमला, आपण फिल्डिंग लावून घ्या. यस, तर जोगेंद्र बाद झालेला आहे. धावसंख्या 37. चांगली बॅटिंग केल्यानंतर कॅप्टन माघारी परततोय. 16 धावांचं योगदान दिलं आणि या ओव्हरमध्ये ज्या प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा आपण केली होती नितीनकडून, तशा प्रकारची गोलंदाजी मात्र त्यांनी केलेली नाही. ज्या लेंथवर तो नेहमीच गोलंदाजी करत असतो ती लेंथ जास्त पाहायला मिळाली नाही. कमजोर चेंडू टाकले जात आहेत, फुलटॉस चेंडू वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच एक खर्चिक असं षटक आतापर्यंत तरी हे राहिलेलं आहे. 14 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. डावामध्ये एकूण 7 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 2 बाद 37. म्हणजे नितीनच्या आपण जर उद्देशाने म्हटलं तर मात्र हवी तशी गोलंदाजी त्याने मात्र पाहिली केली नाही. कुठेतरी मात्र महागडा षटक आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज मात्र इथे 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अनंत केने, सर्वाधिक अनुभवी खेळाडू भावाली संघाचा मात्र आलेल्या मात्र लोअर फुलटा चेंडू मात्र सामना या ठिकाणी केला त्याने. चेंडू कार्पेटच्या स्थानी मात्र निघून जातो वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र पूर्ण करेल, कारण अनंताला सुद्धा माहिती की अजूनही षटकाचा एक खेळ बाकी आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्याकडे असणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारचे गेम प्लॅन त्यांनी अनेक वेळा केलेले आहेत आणि त्या सक्सेसफुल सुद्धा झालेले आहेत. तर पाहूया या लास्ट षटकामध्ये मात्र कशा प्रकारचा खेळ तो प्रस्थापित करेल. तत्पुरते 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतो. एकूण 38 धावा धप्पलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय बजरंग स्पोर्ट भावाले ए संघ. खूपच रंगतदार मॅच होईल असं वाटतंय. शेवटचं षटक देखील फार महत्वाचं असणार आहे दोन्ही टीमसाठी. मला असं वाटतं की 50 धावांपर्यंत जर मजल मारली, 50 ते 55 धावांपर्यंत, तरी देखील एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. कारण सतीश हरडा चांगल्या फॉर्म मध्ये दिसलाय. सागर वनगा तर या सीझन मध्ये खूपच चांगली कामगिरी करतोय. भावेश देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. तर चांगले चांगले फलंदाज आपण पाहतोय की सोनाली टीम कडे देखील आहेत. त्यामुळेच 50 ते 55 धावा जरी झाल्या 4 षटकांमध्ये भावळे टीमच्या, तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. स्कोर निश्चितच मोठा असणार आहे, यात कुठलीही शंका नाहीये.
परंतु समोरचा संघ देखील बलाढ्य आहे. हो नक्कीच आहे, कारण आपण जर दोन्ही संघाचा विचार तर मात्र बॅलन्स संघ आहेत, दोघांकडे चांगली फलंदाजी आहे, गोलंदाजी आहे, परंतु जो जितावं सिकंदर. परंतु पाहूया कोणता संघ सिकंदर ठरतो या मॅच मध्ये. शेवटच्या षटकात सुरुवात केली महेश, माफ करा, खूपच छान फटका पाहायला मिळतोय. विशालने सुरुवात केलेली आहे, कारण महेशने पहिले षटक हाताळलं होतं आणि मात्र या ठिकाणी 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. काय जबरदस्त दोघांमध्ये तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका, पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वॉर ऑफ टायटन्स अर्थात माऊली स्पोर्ट आमने विरुद्ध गावदेवी सापे असा हा सामना असणार आहे. निश्चितच हा सामना देखील खूप मोठा आहे. यानंतरचे सर्व सामने मोठेच असणार आहेत, कारण आता आपण स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल केलेली आहे. अनंता केने इज ऑन स्ट्राईक, हिज ऑन 3. 17 धावांचं योगदान आतापर्यंत निखिलने दिलंय. ओहो, ओव्हर पिच बॉल. कारण काय होतं ते मात्र आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतं. आणि मात्र आता आपण पाहतोय की पंच नवीन चेंडूची मागणी करतायत मैदानामध्ये. खरं तर जुना चेंडू देण्यात येईल, मात्र चेंडू बदलण्यात आलेला आहे, कारण चेंडू भरपूर दूर निघून गेला होता आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. अशा प्रकारची गोलंदाजी अनंताच्या विरोधात तुम्ही करू शकत नाहीत. मला असं वाटतं की यॉर्कर लेन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज विशालनं, मात्र चेंडूच्या लेंथ मध्ये थोडीशी चूक झाली. ओव्हर पिच झाला हा बॉल आणि त्याचा भरपूर फायदा उचललाय अनंता केणेनं. एक टिपिकल अनंता केणे हिट आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच, आणि या सत्राचा विचार केला तर अजय भन्नाट फॉर्म मध्ये सुद्धा आहे. जबरदस्त गोलंदाजी सुद्धा साकारतोय, चांगली फलंदाजी सुद्धा साकारतोय आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आज पाहायला मिळतंय. इथे मात्र पहा परफेक्ट यॉर्कर, व्हाईट यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहतोय आपण. आणि ज्याच्यावेळी गोलंदाज अजय हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यावेळी गोलंदाज पुढे सफल सुद्धा झालेला आहे, परंतु वारंवार या चेंडूचा मात्र गोलंदाज वापर करत नाही. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. जास्तीत जास्त यॉर्कर चेंडू जर तुम्ही टाकले तर निश्चितच फलंदाज कितीही मोठा असू दे त्याला तुम्ही थोडं शांत करून ठेवू शकता, शांत करू शकता, परंतु फार डिफिकल्ट असा हा बॉल असतो यॉर्कर टाकण्यासाठी देखील आणि खेळण्यासाठी देखील. टाकण्यासाठी तेवढी तुमच्याकडे हिंमत सुद्धा असणं गरजेचं आहे. एखादा जर तुमची लेन्थ चुकली तर मात्र त्याच्यावर मोठा फटका सुद्धा पाहू शकतो आणि मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला, कारण पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलं आणि मात्र वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाते तब्बल 47 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग्स मध्ये. पुढचा बॉल फेस करेल अनंता केने. टप्प्याचा बॉल आहे, परंतु पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. वाईटचा इशारा करतायत पंच. गोलंदाजाची रणनीती आपल्याला स्पष्ट दिसते की फलंदाजापासून चेंडू थोडासा दूर ठेवायचा आहे. एक चांगला बॉल जरूर टाकलाय त्याने व्हाईट यॉर्कर, परंतु त्यानंतर आपण पाहतो की खूपच स्वेर चेंडू टाकले जात आहेत. इष्टेंच्या रोखाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होत नाहीये, कारण एक चेंडू त्याने तसा टाकण्याचा प्रयत्न केला, त्या बॉलवर षटकार लगावलाय अनंत केनेनं. एवढा पण दूर ठेवू नका की या सामना तुमच्यापासून दूर जाईल. अगदी बरोबर. षटक थोडस लांबतंय. पुढचा बॉल घेऊन विशाल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. हा बॉल देखील वाईड आहे. बॅक टू बॅक 3 वाईड चेंडू. खराब गोलंदाजी मित्र म्हणेना विशालच्या माध्यमातून आपल्याला स्लॉट षटकामध्ये पाहायला मिळते. खूपच खर्चीला षटक पाहतोय आपण. आतापर्यंत तब्बल 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. लिगल 3 चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. अजून 3 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. पहा अजून एक स्फेर मारा पाहायला मिळते. जणू काय असं सांगितलंय विशालला की तू जर चांगला चेंडू टाकला तर मात्र तुला मात्र कुठे दंडित केलं जाईल, आणि त्याच ठाण्यात पाहतो की वारंवार स्फेर चेंडू इथे मात्र हाताळतोय. ही खूपच मोठी चूक पाहायला मिळते आणि या अवंतर धावेने 50 धावा सुद्धा मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाच्या. बिग माइलस्टोन फॉर भावाले टीम. 50 धावा क्वार्टर फायनल मॅच मध्ये. प्रत्येकी 4 षटकांची मॅच आहे. सलग 4 वाईट चेंडू. खूप जास्त प्रेशर स्वतःवर ओढवून घेतलेला आहे गोलंदाज विशालनं. आता मात्र लिगल बॉल आहे. लोअर फुल टॉस लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनला बीट करून बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे दरम्यान. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रथमताच गावदेवी स्पोर्ट्स आपले संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांचा
कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्यांचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिल शेठ रामचंद्र पाटील, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सन्माननीय सूर्यकांतजी कांबेरे आणि सन्माननीय माणिकजी तरण या तिन्ही त्यासाठी की आपण व्यासपीठावर उपस्थित राहून मात्र ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. चेंडू हवेत आहे पहा, पहिल्या अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू निसटला होता, पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल समाप्त केला आहे महेंद्रने आणि मोठी विकेट प्राप्त केली आहे अनंत केणीच्या माध्यमातून. फलंदाज बाद. आपण पाहू शकता आज शेवटचा दिवस या स्पर्धेतील आणि मान्यवरांची आता मात्र आपल्याला मानदेली पाहायला मिळते. नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. सापे ग्रामपंचायती विद्यमान सरपंच सन्माननीय अनिल दादा पाटील, त्यांच्या समवेत सूर्यकांतजी कांबेरे आणि सन्माननीय मानवी तरणे. क्रिकेटचे फार वेडे आहेत, क्रिकेटचे खूप चाहते आहेत आणि नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि अनिल दादांची भरपूर दिवसांची इच्छा देखील कुठेतरी पूर्ण केलेली आहे. आई गावदेवी सापे संघानं सेमीफायनल मध्ये त्यांनी धडक दिले. हो नक्कीच. आणि मी काल सुद्धा सांगितलं होतं की एखादी ट्रॉफी नेऊन तुम्ही दादाच्या हातामध्ये द्या, तेव्हा त्याचं स्वप्न पूर्ण होईल. आणि दादाच्या माध्यमातून मोठी स्पर्धाचे मित्रांनो आगमन झालेलं आहे. 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी ही कालावधी असणार आहे त्या स्पर्धेची. इथे मात्र आडव्या पट्ट्याने मात्र खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत, उंची जास्त, अंतर कमी आणि मात्र वायडिश लॉंगॉनला सागर वनगाळीच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलेला आहे. डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जय स्पोर्ट बावल संघाने धाबा जोडलेल्या आहेत 55 धाबींची आवश्यकता आहे सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी स्वामी समर्थ सोनाले संघाला. तर पहिल्या सेमी फायनलचा आपण टॉस करत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट सापे विरुद्ध माऊली स्पोर्ट आमने. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. तर ग्रुप ग्रामपंचायत सापेचे विद्यमान सरपंच सन्माननीय अनिलदादा पाटील आपल्यालाच विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. अक्षय सुतार विथ सुरेन सत्यम दलवी. बिग डॅश बिग बॅटल सापे विरुद्ध आमने असा हा सामना असेल आणि हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे. तर नाणेफेकीची बाजू माऊली स्पोर्ट आमने संघाच्या बाजूने लागलेली आहे. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 3 षटकांचा सामना आहे. सत्यम आपण निर्णय लगेच कळवायचा आहे. तर टॉस जिंकल्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय कॅप्टन सत्यम दळवी यांनी. माऊली स्पोर्ट्स आमणे संघानं हा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी सेमीफायनल मॅच मध्ये आमंत्रित करण्यात आलेला आहे आई गावदेवी सापे टीमला. तर या स्पर्धेसाठी मात्र चांगला योगदान सुद्धा लाभलेलं आहे आणि एक चांगली उपस्थिती लाभलेली आहे. ग्रुप ग्रामपंचायत किरोलीचे विद्यमान सदस्य सन्मान्य राकेश दिगाडगड इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी गणेश बजागे यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर मान्यवरांची उपस्थिती आणि मात्र मान्यवरांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यानंतर मित्रांनो ज्यांचं आत्ताच नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे ग्रुप ग्रामपंचायत सापे चे विद्यमान सरपंच सन्माननीय अनिलजी रामचंद्र पाटील यांचा आपण या ठिकाणी शुभ सामना करत आहोत. तर मी लेफ्टी विनोद बजागे यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. सन्माननीय अनिलजी रामचंद्र पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करत आहोत. विनोद बजागे यांच्या शुभ हस्ते उपदारमाची शाल पुष्पगुच्छ आणि त्यानंतर
सन्मान चिन्ह देऊन आपण आज सन्मान करत आहोत. तर मोठमोठ्या स्पर्धा आपण येणाऱ्या कालावधीमध्ये देखील पाहणार आहोत आणि आई गावदेवी सापे संघाच्या माध्यमातून अनिलदादा पाटील यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यामध्ये 3 ते 7 फेब्रुवारी. तर त्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी निश्चितच आई गावदेवी सापे टीम कडे संपर्क साधायचा आहे. तर जाऊया आपण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये, कारण टार्गेट आहे तब्बल 55 धावांचं आणि मात्र त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी खिलपट्टीवर पाहायला मिळते सतीश हरड विथ महेश पाटील आणि मात्र योगेश आपल्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करेल. इथे मात्र पहिल्या चेंडू पाहिला तर अगदी इष्टांच्या रोखाने चेंडू फेकला होता. चेंडू कार्पेटच्या सहाने निघून जातोय वायडिश लोंगांकडे. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण जोगेंद्रच्या माध्यमातून. चांगली फेकी पाहायला मिळते आणि पहिल्याच चेंडूवर मात्र महेश आपलं वैयक्तिक खातं उघडतोय, यशस्वीकडे करतोय आपल्या संघाची एका धावेने. बिल्कुल लक्ष्य पर फेंकी हुई पहली गेंद थी, विकेट टू विकेट लोअर फुल टॉस थी और मुझे लगता है कि थोड़ा सामने खेलने का प्रयास किया था बल्लेबाज ने, मिडल नहीं कर पाए थे, लेकिन पहली गेंद पर एक रन जरूर मिला है. इस बार लॉफ्ट कर दिया गेंद को, गेंद हवा में, फील्डर थोड़े से दूर रह गए, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. सतीश हरट के बैट से ये खूबसूरत चौका. काय जबरदस्त मात्र आजचा दिवस मात्र सतीशने फलंदाजी केलेली आहे. सर्वांचेच मात्र मन जिंकलेले आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये जबरदस्त या ठिकाणी 20+ धावा त्याच्या बॅटमध्ये आपण नक्कीच पाहिलेल्या आहेत आणि या ठिकाणी सुद्धा मात्र आगास चांगला आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय और उनका रनों का अर्धशतक पूरा हो चुका है इस टूर्नामेंट में. पहले मैच में 28 रन, दूसरे मैच में 21 रन और इस मैच में चौके के साथ शुरुआत की है. ओहो, एक और दर्शनीय स्ट्रोक इस बार मिड ऑफ के ऊपर से. 4 रन और. अच्छा फॉर्म जारी रखते हुए इस क्वार्टर फाइनल मैच में भी सतीश हरड, और हार्ड हिटर भी माने जाते हैं, वो हार्ड हिट करते ही है. ये भी बहुत ही कड़क स्ट्रोक था. हवा में रही थी गेंद लेकिन मिड ऑफ और बिल्कुल एक्स्ट्रा कवर के दरमियान से उन्होंने निकाला था. बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए बैक टू बैक 2 चौके और कहीं ना कहीं दबाव बनता हुआ इस समय गेंदबाज पर. इस बार शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है. बहुत ही शानदार बल्लेबाजी. इस बार गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. एक और चौका, चौकों की हैट्रिक. थँक्यू डीजे. म्हणजे या सामन्यामध्ये पाहिलं तर योगेश मात्र त्याला काही चांगलं करता आलं नाही, कारण फलंदाजीमध्ये सुद्धा मात्र फ्लॉप शो आपण पाहिलं, कारण 0वर बॅस झाला होता आणि गोलंदाजीचा आपण जर विचार तर मात्र आतापर्यंत महागडा ठरतोय, कारण 13 धावा खर्च केलेल्या आहेत 4 चेंडूमध्ये. और ये कहीं ना कहीं अच्छे संकेत नहीं माने जा सकते हैं जय बजरंग भवाली टीम के लिए, क्योंकि योगेश जब महंगे साबित होते हैं तो फिर मैच जीतना बड़ा ही मुश्किल हो जाता है भवाली टीम के लिए. पावर प्ले में गेंदबाजी करते हैं, फ्रंट लाइन गेंदबाज है और मजबूत कड़ी माने जाते हैं जहां तक भवाली टीम का सवाल है योगेश, लेकिन उस मजबूत कड़ी पर जबरदस्त प्रहार किए जा रहे हैं बल्लेबाज सतीश हरट द्वारा. अपना पूरा अनुभव जोड़ते हुए तीनों क्वालिटी स्ट्रोक्स. पहली गेंद ओवर पिच थी, ऑफ स्टंप के बाहर उसको लॉफ्ट किया था उन्होंने ऑन साइड में मिड विकेट की दिशा में 4 रनों के लिए. उसके बाद भी एक ओवर पिच गेंद मिली, उसका भी फायदा उठाया, सामने खेला मिड ऑफ के ऊपर से. उसके बाद शॉर्ट पिच गेंद पर हुक शॉट खेला है और इस बार स्विच हिट की कोशिश अपील हो रही है, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था. गेंद थाई पर लगी थी. इतनी अच्छी बल्लेबाजी आप कर रहे हो, ऐसे स्ट्रोक की कितनी आवश्यकता है, ये सवाल कहीं ना कहीं बल्लेबाज को ही अपने आप से पूछना होगा. हो नक्कीच, कारण तुम्ही सरळ बॅटने जर चांगले फटके खेळू शकता तर मात्र अशा प्रकारची मात्र फलंदाजी करणं मात्र योग्य आहे. की पहा, यॉर्करचा प्रयत्न मात्र स्वीप केलाय, खूपच छान फटका
आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी. बहुत ही अच्छा स्ट्रोक, खड़ी खड़ी स्वीप कर दिया था, लेफ्ट स्वीप. हालांकि फील्डर पहुंच गए थे वहां पर विकेश मुकादम, लेकिन वो गेंद उनके हाथ से लग गई और उसके बाद गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर. रोक नहीं पाए वहां पर, रोकने में असफल रहे विकेश मुकादम. चौथा चौका पहले ओवर में. बढ़िया बैटिंग करते हुए सतीश 16 पर बैटिंग कर रहे हैं. एक ओवर के बाद स्कोर हुआ है 17 रन बिना किसी नुकसान के. वाकई में हिट का जवाब जो है वो पत्थर से दिया जा रहा है. टिट फॉर टैट देखने को मिल रहा है स्वामी समर्थ सोनाली टीम द्वारा. बचे हुए 3 ओवर्स में जीतने के लिए 38 रनों की आवश्यकता है. लेकिन देखिए इस टूर्नामेंट की खासियत रही है, जब भी कोई टीम बड़ा टोटल चेस करने उतरी है, शुरुआत कई टीमों ने अच्छी की है, पावर प्ले में खासतौर पर बड़े अच्छे रन बनाए, लेकिन पावर प्ले के बाद असली परीक्षा रहती है बल्लेबाजों की. वहां पर खेल कहीं ना कहीं थोड़ा धीमा होता हुआ हमने देखा है. परंतु या ठिकाणी पाहिलं तर चांगल्या टच मध्ये पाहायला मिळते सोनाली संघ, कारण सुरुवात चांगली झालेली आहे आणि मिडल ऑर्डर कडे पाहिले तर त्यांची सुद्धा बॅटिंग लाईन अजय चांगली आहे. म्हणजे इथे मात्र कुठेतरी हा सामना असा वाटते की शेवटच्या क्षणापर्यंत एक रंगत निर्माण करेल, एखादा रोमांच नक्कीच वाढवणारा सामना पाहायला मिळेल. परंतु विकेटचं षटक आणि अनंताचं षटक आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर राहुल एक विकेट टेकिंग गोलंदाज आहे. म्हणजे या धावांचा पाठलाकडे एवढं सोपं सुद्धा नसणार आहे स्वामी समर्थ सोनाली संघासाठी. परंतु सुरुवात गोड आहे, तर अंत कसा असेल पाहूया. तर दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज विकेश. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा इथे मात्र खर्च केला योगेशने. इथे मात्र खोट्या पदाचा चेंडू ऑन साइडला पिक केलाय, जबरदस्त. थैंक यू डीजे. इसे कहते हैं फियरलेस बैटिंग. बिल्कुल निडर होकर, बेखौफ होकर बल्लेबाजी की जा रही है. थोड़ा सा आगे निकले, बॉटम एंड का इस्तेमाल किया, स्लॉक किया ऑन साइड में और भव्य स्वागत, भव्य हिट के साथ विकेश मुकादम का इस क्वार्टर फाइनल मैच में छक्के से अपने पारी का आगाज करते हुए, बल्कि 1 रन से उन्होंने खाता खोला था और ये दूसरी गेंद फेस की थी जिस पर छक्का लगाया है महेश ने. बहुत ही दमदार शुरुआत देखने को मिल रही है. स्वामी समर्थ सोनाली टीम की 55 रनों का पीछा किया जा रहा है और माहौल यहाँ पर बहुत ही जबरदस्त अब बन रहा है. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेन, पुल किया इस बार, एक और जबरदस्त हिट, लेकिन फील्डर है वहां पर और अच्छा कैच. कैप्टन जोगेंद्र ने कोई गलती नहीं की, विकेट का पतन.
वही दिशा, वही फील्डर और वही नतीजा, विकेट का पतन। दूसरा झटका, सागर ने निराश किया इस मैच में, बड़ा मैच लेकिन योगदान कुछ भी नहीं दे पाए अपनी टीम को। बहुत लंबी बाउंड्री है उस दिशा में, हम देखें तो बिल्कुल प्लेयर्स पेविलियन के सामने डीप मिड विकेट की तरफ, सबसे लंबी शायद बाउंड्री इस मैदान की। और हालांकि इस बार हवा भी थोड़ी सी रुक गई थी, लेकिन टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी। और एक आसान सा कैच कैप्टन जोगेंद्र के लिए, वो कोई गलती नहीं कर रहे आउटफील्ड में। 24 पर गिरा है दूसरा विकेट। नए बैट्समैन नंबर 4 पर आए हैं नितिन। स्ट्राइक सतीश के पास, फुल टॉस है, इस बार घुमा दिया है गेंद को, गेंद हवा में, और एक और अच्छा कैच, बहुत ही दर्शनीय कैच, विकेट का पतन होता हुआ, बहुत ही बड़ा झटका। बहुत ही शानदार कैच डीप स्क्वायर लेग की दिशा में। तानाजी ने ये कमाल किया है, एक सीनियर खिलाड़ी, और जिस तरह से ये कैच उन्होंने लिया है लाजवाब है। देखिए तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध नहीं है। तर नक्कीच या ठिकाणी मी इन्व्हाइट करतो या मान्यवर तुम्ही येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय प्रवीणजी केणे, मनोहरजी केणे, सुभाषजी दलवी, योगेशजी केणे, भारतजी केणे, शरदजी केणे, त्याचप्रमाणे आमनेवाडा गावचे उद्योजक संदीपजी पाटील, सागर जाधव, सूरज जाधव आणि योगेश जाधव या सर्वांनाच विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तुमचं जय हनुमान चषक 2021 मध्ये जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे महेंद्रजी केणे उर्फ पप्पू केणे यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर सन्माननीय रमेशजी भजागे, सर्वांनाच विनंती करतो या। इथे मात्र फोर्सिंग फटका आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, अजून एक झटका, आणि या ठिकाणी मात्र विकेटचा ट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज विकेश मुकादम। आणि आता मात्र स्वामी समर्थ सोनाली संघ थोडासा बॅकफुटला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। कहा जाता है कि एक गेंदबाज को लिमिटेड ओवर्स की क्रिकेट में खास तौर पर बड़े दिल वाला होना चाहिए, क्योंकि बड़े हिट्स लग सकते हैं आपके विरुद्ध। पहली गेंद पर छक्का लगा इस ओवर में, लेकिन क्या कमाल की वापसी की है विकेश ने, कुल मिलाकर 4 विकेट्स चटकाए और सिर्फ 7 रन खर्च किए। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर 24 रन 4 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में जीतने के लिए 31 रनों की आवश्यकता है स्वामी समर्थ सोनाली टीम को। नक्कीच या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालेलं आहे। आमनेगावचे पोलीस पाटील सन्माननीय प्रकाशजी दलवी आणि प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय महेंद्रजी केणे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे किरोली गावचे सन्माननीय संजयजी आत्माराम भजागे आणि यांच्याकडनं मान्यवरांसाठी जे आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, मोठे योगदान आहे त्यांचं, मी नक्कीच आभार व्यक्त करतोय आणि आयोजकांच्या वतीने त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। त्याच दरम्यान भरतजी भजागे यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। आज नक्कीच मान्यवरांची आपल्याला या ठिकाणी उपस्थिती लाभते, कारण शेवटचा टप्पा आहे या स्पर्धेतील, कारण शेवटचा दिवस, आणि आपण आज क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि मेगा फायनलचा सामना पाहणार आहोत। 12 चेंडू विजयासाठी अजूनही 31 धाबींची गरज। तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय अनंता, चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण, चेंडू कार्पेटसाने निघून जातो या वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, थोडीशी चूक पाहायला मिळाली, परंतु भावेश एकच धावेवर या ठिकाणी मात्र संतुष्ट आहे, कारण त्याला सुद्धा माहिती की डेंजर एंड मात्र मला जायचं आहे आणि त्याच कडे मात्र कोणताही या ठिकाणी त्याने रिक्स उचलली नाही। परंतु पाहूया भावेशकडे सुद्धा अजय क्षमता आहे, आता क्षमतेने जर भावेशने इथे मात्र खेळ प्रस्थापित केला तर या धाबांचा पाठलाग स्वामी समर्थ सोनाली संघ कदाचित करू शकेल निश्चित रूप से, लेकिन क्षमता को सिद्ध करना होगा यहाँ पर इसी मैच में, क्योंकि ये बहुत ही बड़ा मैच है। क्वार्टर फाइनल मुकाबला है, अनंता गेंदबाजी करते हुए, और अनंता बहुत ही कंजूस गेंदबाज रहे पूरे टूर्नामेंट में रन देने के मामले में। इस बार उठा दिया है, बहुत ही शानदार संपर्क, लेकिन वहां पर फील्डर मौजूद, क्या कर पाएंगे फील्डर, कुछ नहीं कर पाएंगे। 6 रन। नक्कीच मी अगोदरच म्हटलं होतं की भावेशकडे क्षमता आहे, आणि जर क्षमतेनुसार जर भावेशने फलंदाजी इथे मात्र साकारली तर मात्र असं वाटतं की कुठेतरी भावाली संघाच्या तोंडातून मात्र घास हिसकावून घेण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण इथे मात्र पाहायला मिळते। पहिल्याच चेंडूला वाटते सामोरा गेला भावेश, यस, आणि पहिल्याच चेंडूवर काय फटका केलेला। एक क्षण असं वाटलं होतं की काऊ खोण्याच्या दिशेने
योगेंद्र झेल समाप्त करेल, परंतु चेंडूने मात्र नक्कीच सीमारेषा क्लिअर केली आणि 6 धावा इथे मात्र आपण धावफलकामध्ये जोडतोय. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळतायत. 10 गेंदे शेष है, 24 रनों की आवश्यकता. रोमांचक स्थिति में मैच. और बढ़िया गेंद, बहुत ही शानदार यॉर्कर और आउट. लेग बिफोर विकेट, बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं. बैट्समैन भावेश अनंता का करारा जवाब. इसे कहते हैं योगेश मुंह तोड़ जवाब देना. पिछली गेंद पर छक्का लगा था, थोड़ी कमजोर गेंद थी, लेकिन इस बार देखिए परफेक्ट यॉर्कर, बिल्कुल स्टंप्स की दिशा में. तुम्ही माझ्या चेंडूवर षटकार मारू शकता तर मी तुम्हाला बात करू शकतो, अशी प्रकारची धमक आहे अनंत केने. परफेक्ट यॉर्कर लेन आणि अगदी इष्टांच्या समोर इथे मात्र फलंदाज पकडलाय पंच विक्रम नाईक यांनी आणि त्यानंतर एक योग्य निर्णय आपला पाहायला मिळाला. तर ज्या खेळाडूंवर अपेक्षा होत्या त्या अशा पलवित केल्या त्या मात्र कुठेतरी अशा आता मात्र अपेक्षा मात्र भंग झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. या आणि मात्र पुन्हा प्रेशर आता मात्र स्वामी समर्थ सोनाली संघाच्या फलंदाजांवर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कहीं ना कहीं पारी लड़खड़ाती हुई अच्छी शुरुआत के बाद स्वामी समर्थ सोनाली टीम की पहले ओवर में 17 रन आए थे, कोई विकेट नहीं गिरा था. उसके बाद दूसरे ओवर की पहली गेंद पर छक्का भी लगा था, 23 पर कोई विकेट नहीं था, लेकिन उसके बाद खेल काफी पलट गया. विकेश ने जबरदस्त पलटवार किया और अब अनंता के ने धीमी गति की गेंद इनसाइड आउट लॉफ्ट कर दिया है. गेंद दूर गगन की छाव में है, लेकिन मैदान के अंदर बहुत अच्छा कैच. एक और विकेट का पतन. खूपच छान झेल टिपला, स्कायर झेल होता. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि मात्र सुजितने कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. फटकाचं मात्र सिलेक्शन खूपच चांगलं होतं, परंतु या ठिकाणी पाहिलं तर बॅट आपण तर अगदी आकाशात मध्ये जास्त ट्रॅव्हल झाली आणि त्याचकडे मात्र एलिव्हेशन प्राप्त झाला नाही. तर फलंदाज आल्या पावली मात्र माघारी परततोय सागर. देखिए तेज गेंद होती तो शायद ये गेंद बाउंड्री के बाहर भी जा सकती थी, लेकिन चूंकि धीमी गति की गेंद डाली थी अनंता ने, उस वजह से गेंद बहुत ऊपर चली गई थी. ठीक तरह से टाइम नहीं कर पाया अपने शॉट को बल्लेबाज सागर. इस बार पटकी हुई गेंद हुक कर दिया है, गेंद हवा में, फील्डर देखते ही रह जाएंगे. बहुत ही शानदार स्ट्रोक, 6 रन. क्या कमाल का क्रिकेट देखने को मिल रहा है, कभी वार तो कभी पलटवार. स्कोर 37 पर पहुंच चुका है, अभी भी मैच जीवित है, रोचकता बरकरार है. 18 रनों की आवश्यकता, 7 गेंदे शेष है. व्हाट अ मैच. खरोखर तर खूपच छान इथे मात्र सामना पाहायला मिळतोय, परंतु हा चेंडू फार इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मात्र स्वामी समर्थ सोनाली संघ पूर्णपणे कमबॅक करू शकेल, परंतु या चेंडूवर जर मात्र कमीत कमी धावा जर अनंताने खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये फलंदाज जर थोडंसं प्रेशर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. सोनाली टीम के बल्लेबाजी में भी काफी गहराई है. महेंद्र 6 नंबर पर आए थे, 7 पर बैटिंग करते हुए साहिल 8 नंबर पर आए हैं और वो भी बल्ला जरूर चला सकते हैं. और यही तो विशेषता है आधुनिक ग्रामीण क्रिकेट की. एक समय हुआ करता था जब 3 या 4 ही अच्छे बल्लेबाज एक टीम में देखने को मिलते थे, लेकिन आजकल 11वें नंबर के बैट्समैन भी छक्का लगाते हैं. आणि याचं उदाहरण सुद्धा आपण पाहिलेलं की जसप्रीत बुमराहने 11 क्रमांकावर येऊन सुद्धा षटकार ठोकलेला आहे. अजय जी हाँ, वो अंतरराष्ट्रीय क्रिकेट की बात है. इस बार कदमों का इस्तेमाल, दिशा दिखाई है, बहुत ही सुंदर स्क्वायर ड्राइव. 2 रन कम से कम तो मिलेंगे ही. गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, लेकिन धीमी हो गई, अपने आप रुक गई. आउटफील्ड थोड़ी सी धीमी है वहां पर. 2 रन पूरे कर चुके हैं बल्लेबाज. बहुत बढ़िया बैटिंग करते हुए महेंद्र, और महेंद्र ने पूरी की पूरी उम्मीदें जगा दी है. ओवर खत्म होता हुआ अनंता का, हालांकि 2 विकेट्स चटकाए लेकिन महंगे साबित हुए अनंता के ने. 15 रन कुल मिलाकर खर्च किए, जिसकी किसी को शायद उम्मीद नहीं थी ज्यादा लोगों को. 39 रन बने हैं, 16 रनों की आवश्यकता है आखिरी ओवर में सेमीफाइनल में पहुंचने के लिए स्वामी समर्थ सोनाली टीम को. नक्कीच स्थिती जर पाहिली तर या ठिकाणी थोडीशी गंभीर आहे सोनाली संघाची, कारण तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 16 धावा इथून मात्र तुम्हाला जोडायच्या आहेत 7 चेंडूंमध्ये. टार्गेट पाहिलं तर नक्कीच एवढं मोठं नव्हतं, परंतु नक्कीच जे स्पिल हाताला विकेश मुकादमने लाजवाब, तिथूनच मात्र भावाली संघाने मात्र या मॅच मध्ये कमबॅक केलं, कारण सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या योगेशने. परंतु क्रिकेटचा भाग आहे, वार पलटवार अशा प्रकारे खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. कधी फलंदाजी करणारा संघ कमबॅक करत असतो तर कधी गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करत असतो, आणि अशाच प्रकारचा खेळ आतापर्यंत आज आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसातील जर सामने पाहिले तर सर्वाधिक चांगला सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. म्हणजे अजूनही सामना स्पष्ट होत नाही की कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल. एक टफ एन्काउंटर होण्याची दाट शक्यता आहे. शेवटचे षटक आहे आणि गोलंदाज राहुल इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. लॉंग रनअप आहे और विकेटने पहिला चेंडू खूपच छान अतिशय चांगल्या स्पॉटवर मात्र चेंडूला पिकअप केलाय आणि सिंगलच धाव पाहायला मिळाले. आणि महेंद्र आता ऑन स्ट्राईकला ही चांगली बाब आहे सोनाली संघासाठी, कारण महेंद्रने आतापर्यंत चांगले मिडलिंग फटके केलेले आहेत. 5 चेंडू
विजयासाठी 15 धावींची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. बहुत ही जबरदस्त ये मैच। आज के जो सारे मैचेस इससे पहले हमने देखे हैं एक तरफा रहे थे, लेकिन ये मैच जैसा सोचा था वैसा पाया है। 5 गेंदे 15 रन चाहिए। अगली गेंद इस बार बहुत ही बढ़िया शॉट पुल कर दिया है, गेंद को मैदान के बाहर गुल कर दिया है महेंद्र बाहुबली के बैट से ये सिक्सर। क्या बात आहे. जो पुन्हा जो राग होता तो मात्र या फटक्यामध्ये मात्र काढला आहे. ज्याप्रमाणे चेंडूवर उपट टाकले आहे महेंद्रने. काय बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि मात्र त्या फटक्यामागे मोहर लागली होती 6 धाब्यांची. काय सामना पाहायला म्हणतोय. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 9 धाब्यांची गरज. पूरे मैच में चौको छक्कों की बरसात देखने को मिली है। भावाली टीम के बल्लेबाजों ने भी बहुत ही बढ़िया बैटिंग की, 54 रन बनाए थे। और देखिए जवाब में 4 चौके एक ही ओवर में देखने को मिले थे और कुल मिलाकर 4 छक्के भी लगे हैं सोनाली टीम की पारी में। गेंद की लेन को बहुत जल्दी परख लेते हैं और बैकफुट पर बहुत मजबूत है बल्लेबाज महेंद्र। 2 छक्के लगा चुके हैं 15 पर बैटिंग करते हुए। अगली गेंद इस बार देखिए वो ड्राइव भी अच्छा लगा सकते हैं, एक्स्ट्रा कवर की दिशा में डीप में फील्डर तैनात है, वहां पर दूसरे का प्रयास, तेज दौड़ना होगा और दौड़े भी। 2 रन पूरे। स्ट्राइक अभी भी महेंद्र के पास है। इस ओवर में 9 रन आ चुके हैं। अब 7 रनों की आवश्यकता है। 3 गेंदे शेष। रोंगटे खड़े कर देने वाला यह क्वार्टर फाइनल मैच भावाले बनाम सोनाले। त्याचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतो. या काय सामना इथे मात्र पाहतो. या क्वार्टर फायनल सामना कसा असावा तर की त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या दोन संघाने दिलेलं आहे. 3 चेंडू विजयासाठी 7 धावींची गरज. राहुल पुन्हा एकदा मार्ग होतोय आमच्यापासून दूर जात असताना. इथे मात्र पहा लेंथ चुकीची आहे. पंचांनी मात्र गोलंदाज दंडित केलेला आहे. व्हाईट चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर धाव इथे मात्र पाहायला मिळेल. आणि आता मात्र स्वामी समर्थ सोनार संघ एका चेंडूवर सुद्धा मात्र सामना जिंकू शकतोय, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. धाब्यांची आवश्यकता आहे 6. लेकिन कभी कभी क्या होता है ना योगेश, एक बड़ा हिट खेलने के चक्कर में 3-4 डॉट गेंदे भी कई बल्लेबाज खेल लेते हैं। ये खेल ही बड़ा विचित्र है। 3 गेंदे 6 रन चाहिए। ओवर पेज ड्राइव किया गेंद हवा में, लेकिन फील्डर से थोड़ी दूर है। पहले बाउंस पर फील्ड करते हुए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी। ओहो क्या थ्रो है, सीधे अनंता केनी के पास, विकेट कीपर के पास। केवल एक ही रन मिला इस गेंद पर और अब स्ट्राइक जो है वो साहिल के पास। 2 गेंदे शेष है, 5 रनों की जरूरत है। 50 रन पूरे हो चुके हैं स्वामी समर्थ सोनाले टीम के। ही चांगली बाब आहे भावाली संघासाठी, कारण महेंद्र आता मात्र स्ट्राइक पासून थोडस दूर आहे आणि मात्र आता साहिल इथे मात्र या चेंडूला मात्र नक्कीच फेस करणार आहे. मट्टी बट्टी लगाकर तैयार हो गए हैं साहिल भी। क्या सिंगल लेंगे या फिर बड़ा शॉट खेलेंगे, आइए देखते हैं। राहुल चले राइट आर्म और द विकेट। ओवर पिच, लेकिन बीट हुए बैट्समैन। अब आखिरी गेंद पर 5 रन चाहिए, चेजिंग कंपलसरी। 5 रन बनाना मुश्किल है मेरे ख्याल से, छक्का लगाना थोड़ा सा आसान होगा। परंतु या ठिकाणी मी तर म्हणेन महेंद्रने चूक केली आहे. त्या तिसऱ्या चेंडूची सिंगल धाव घेतली आहे. मला तरी असं वाटलं की सिंगल धाव त्यांना घ्यायला नव्हती हवी, कारण महेंद्रकडे क्षमता होती अजय. अजूनही त्यानंतर 2 चेंडू शिल्लक होते. एखाद्या वेळी त्या 2 चेंडूमध्ये बिग हिट पाहायला मिळतात, परंतु साहिल कॉन्फिडन्स फटके त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु क्रिकेटचा भाग आहे, एखाद्या वेळी तर त्याच्या बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला तर मात्र कदाचित षटकार पाहायला मिळू शकेल. एका चेंडूचं 5 धावांवर आवश्यकता आहे आणि इथे मात्र लिगल डिलिव्हरी खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळते राहुलकडनं. आणि हा सामना नक्कीच या ठिकाणी समाप्त केला आहे, विजय प्राप्त केलेला आहे जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाने. अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक स्वामी समर्थ सोनाले. खूपच छान खेळ तुमच्याकडनं आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जाऊया आता मात्र आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट ज्याने खरोखर या सामन्याला कलाटणी दिली आणि तिथूनच मात्र भावाली संघाने कमबॅक केलं. नो डाऊट ऑन अँड ओनली विकेश मुकादम इज द मॅन ऑफ द मॅच. एका षटकाचा स्पेल हाताला 7 धावा खर्च केल्या, 4 गडी बाद केले आणि मात्र 1 विकेट्स हॅट्रिक या ओव्हरमध्ये त्यांनी प्राप्त केली आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना असेल जय बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध आई गावदेवी बापगाव या 2 संघामध्ये दुसरा सेमीफायनल सामना असेल. तर प्रथमतः विकेश आपण यायचं आहे व्यासपीठावर. खूपच छान गोलंदाजी आम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. तर मी नक्कीच ज्याच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत सन्मानचिन्ह लाभलेले आहेत, खूप मोठं योगदान आहे. सन्माननीय संजयजी बजागे साहेबांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते जी सुंदर ट्रॉफीज आहे ती आपण प्रथमतः खेळाडूस परिधान करायची आहे. नक्कीच विकेटच्या शोकेची शोभा वाढवणारी ही ट्रॉफीज.
या विकेश व्यासपीठावर या सन्मान स्वीकारण्यासाठी जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहायला मिळालं आणि त्यानंतर मी आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय महेंद्रजी केने उर्फ पप्पू यांना मी विनंती करतो की जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी केलं परिधान करूया. वेल डन, वेल प्लेड विकेश, बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. आणि आता मात्र बोलूया मित्रांनो आपण जय हनुमान चषक 2021 मधील पहिला सेमीफायनल सामन्याकडे. माऊली स्पोर्ट आमने विरुद्ध आई गावदेवी सापे असा हा सामना रंगणार आहे. माऊली स्पोर्ट आमने सगळे नाणेफेकीचा कौल प्राप्त केला, शतक स्वीकारलं आणि मात्र प्रत्येक 3 षटकांचा सामना आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. आणि आपलं हे व्यासपीठ तुम्ही पाहू शकता, अनेक मान्यवर या व्यासपीठाची शोभा वाढवताना सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. तत्पूर्वी आयोजकांचं कर्तव्य आहे की पाहुण्यांचा मान सन्मान केला गेला पाहिजे. तर व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचा आपण मान सन्मान घेऊया. मी सन्माननीय संजयजी बजागे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर उपस्थित आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री महेंद्र उर्फ पप्पू केने यांना सन्मानित करायचं आहे. पाहू शकाल तुम्ही व्यासपीठावर पाहुण्यांचा सन्मान होतोय. सन्माननीय महेंद्र केने साहेब प्रसिद्ध उद्योजक